पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव आणि भाजपचे चिंतामण बनगा यांच्यामध्ये लढत होते। प्रचाराची मुदत जसजशी संपत चालली आहे तसतसा प्रचाराचा जोर वाढत चाललाय। पालघर मतदारसंघाचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय। 10 ते 12 दिवसांच्या जाहीर प्रचारानंतर खासदार बळीराम जाधव यांनी प्रत्यक्ष गाठीभेटींवर जोर दिलाय। सर्व मतदारांपर्यंत आपण पोहोचल्याचा त्यांचा दावा आहे। वसई विरार परिसरातल्या सरकारी जागांवर अद्ययावत मार्केट बनवणार असल्याचं बळीराम जाधव यांनी म्हटलंय। त्यामुळे इथल्या भागातल्या नागरिकांना स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध होणार आहे। जर वसई कृषी उत्पन्न बाजार समिती सक्षम केली, प्रलंबित प्रश्न त्याचा महाराष्ट्र सरकारकडे पण आचारसंहिता लागल्यामुळे त्याचा पाठपुरावा पाहिजे तेवढा न झाल्यामुळे ते राहिलेलं आहे। तर जर वसई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून चांगलं मार्केट यार्ड जर वसई महापालिकेमध्ये तयार केलं, तर दुसरीकडे पालघर मतदारसंघात जास्तीत जास्त खासदार फंड आम्हीच खर्च केला असा दावा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केलाय। आणि याचाच मोठा फायदा आम्हाला या निवडणुकीत होणार असून आम्हीच जास्त मताधिक्याने निवडून येऊ असा त्यांचा दावा आहे। लोकसभेतले हजेरी, प्रश्न विचारणं, खासदार फंड वापर करणं, मतदारसंघात फंड आणणं किंवा योजना आणणं या दृष्टीने आदिवासी समाजातील एक माणूस पहिल्या पाचात येणं, पहिल्यांदा निवडून आल्यावर ही फार मोठी गोष्ट आहे। या मतदारसंघात वसई, पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार, विक्रमगड, मोखाडा, वाडा या 8 तालुक्यांचा समावेश होतो। पालघर मतदारसंघात गुजराती मतदार मोठ्या प्रमाणावर आहे। त्यामुळे नरेंद्र मोदींच्या लाटेत हे मतदार कोणाला मतदान करणार हेही पाहावं लागेल। हितेंद्र ठाकूर आणि बळीराम जाधव यांनी जरी आपणच निवडून येणार असल्याचा दावा केला असला तरी मतदार नेमकं कोणाला खासदार बनवतात हे निकालानंतरच कळेल। प्रवीण नलावडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, वसई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।